बातमीची अपडेट घेतोय। पुण्यामध्ये लोहगड इथं केतन अग्रवाल हत्याकांडाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला। केतनच्या अंत्यसंस्कारानंतर घरी आलेल्या संशयित सिया गोयल हिच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आली आणि ही विसंगती ओळखून केतनच्या बहिणीनं मोठी सतर्कता दाखवली आहे। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी जवळपास 3 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती आहे। गेल्या 6 महिन्यात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यामध्ये फेस टाइम झालं, व्हॉट्सअप झाले आणि व्हॉट्सअपवर जवळपास 2004 वेळा फोन कॉल झाले असं सीडीआर मधनं आता उघड झालंय। तर लोकेशन ट्रॅकिंग पासून वाचवण्यासाठी आरोपी चेतननं स्वतःचा फोन दुकानात ठेवून कर्मचाऱ्याच्या मोबाईलसह लोहगड गाठल्याचंही तपासात समोर आलं। इथं 18 जूनला पूर्वनियोजित कटानुसार सियानं केतनला लोहगड किल्ल्यावर नेलं। तिथं दबा धरून बसलेला तिचा मित्र चेतननं हल्ला केला आणि केतनला दरीत ढकलल्याचं तपासातनं आता समोर आलंय। आपल्यासोबत वैभव सुनावणे जोडले गेलेले आहेत। वैभव आपल्या याबद्दलची अधिक माहिती देत आहेत। वैभव, आपण पाहतोय की पोलिसांनी दोघांनाही अटक केलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। सध्या काय नवीन माहिती समोर आली आहे? मुरुगा, या सगळ्या हत्याकांडाच्या प्रकारामध्ये संपूर्ण राज्य हादरून गेलेलं होतं। लग्न ठरलेल्या मुलीनंच आपल्या होणाऱ्या पतीची ज्या पद्धतीनं कट रचून थंड डोक्यानं हत्या केली आहे आणि या मुलीचं वय 20 वर्ष आहे, 25 वर्षाच्या तरुणाचा या सगळ्यामध्ये बळी गेलेला आहे। आणि या सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी सिया गोयल आहे, हिचं तिचा मुलगा नवरा मुलगा जो आहे तो न आवडणं आणि चेतन चौधरी या तिच्या प्रियकराबरोबरचे प्रेमसंबंध जे आहेत ते त्यामध्ये ती आगतिक असणं, या सगळ्यामुळं सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी दोघांनी मिळून केतनचा खून केला लोहगडावरती नेऊन। मात्र त्यापूर्वी जे घडलं ते आणखी जास्त धक्कादायक आहे। ही काही केतनच्या हत्येची पहिली तयारी नव्हती किंवा हा पहिला अटेम्प्ट नव्हता। याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीनं केतनला लोहगडावरून ढकलून द्यायचा प्रयत्न सियानं केलेला होता। साप म्हणून त्याला घाबरवून दरीच्या कडेला नेऊन तिथून त्याला ढकलून द्यायचा तिचा प्रयत्न होता, मात्र त्यावेळेस तिला यश मिळालं नाही। आणि या सगळ्याची माहिती तिनं जेव्हा चेतनला सांगितली त्यानंतर या दोघांनीही अत्यंत थंड डोक्यानं एका कॅफेमध्ये बसून या सगळ्या संपूर्ण हत्याकांडाचा कट रचला। त्यानंतर हा चेतन चौधरी स्वतः आधी लोहगड पायथ्याला जाऊन थांबला। पोलिसांना जे सीसीटीव्ही मिळाले, या सीसीटीव्ही मधला सगळ्यात महत्वाचा दुवा जर कुठला असेल तर तो ही सिया गोयल जी आहे ती चेतन चौधरी तिथं पोहोचल्यानंतर साइन लँग्वेज मध्ये त्याच्याशी बोलते, म्हणजे हाताने इशारा करणं असू द्यात, पुढे जा किंवा मागे थांब, या सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या आहेत। हा एक मुद्दा असला तरी यापूर्वी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे प्रेमसंबंध जे आहेत ते गेल्या 6 महिन्यापासून जास्त दृढ झालेले होते। या 6 महिन्यांच्या काळामध्ये त्यांचे एकमेकांना जवळपास 232 तासांचे फोन कॉल्सचे रेकॉर्ड आहेत एकमेकांना बोललेले, ते पोलिसांना मिळून आलेले आहेत। साधारणपणे 2400 पेक्षा जास्त कॉल्स जे आहेत ते एकमेकांना झालेले आहेत। मेसेजेसही तितकेच मोठे, व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यामुळे त्यांचं सातत्यानं किती बोलणं होत होतं हे या सगळ्या तपासामध्ये लक्षात आलंय। या दरम्यान हत्येच्या 2 ते 3 दिवस आधी सिया त्याला लोहगडावरती घेऊन गेली, तेव्हा हा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही त्याच्या हत्येचा, म्हणून 19 तारखेला पुन्हा या दोघांनी एकत्रितरित्या केतनला लोहगडावरून ढकलून दिलं दरीमध्ये। या सगळ्याच्या पूर्वी तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने आणखी 2-3 अटेम्प्ट जे आहेत ते केलेले होते। प्री वेडिंग शूटसाठी केतननं सगळ्या म्हणजे सियाच्या भावासहित आणि केतनच्या स्वतःच्या बहिणीसहित चौघांचा बालीला जायचा प्लॅन बनवलेला होता। अगदी विमानतळावर तिथे गेल्यानंतर सियानं गाडीमध्ये फोन राहिल्याचं कारण काढून जो पासपोर्ट आहे केतनचा तो पासपोर्ट गाडीतून चोरला आणि तिथंच फुडमॉलला तिनं तो पासपोर्ट फाडून फ्लश करून टाकलेला होता। त्याच्यामुळे या चौघांनाही मुंबईला जाऊन एअरपोर्टवर जाऊन पुन्हा माघारी यावं लागलं होतं केतनचा पासपोर्ट नसल्यामुळे। पहिल्यांदा तिला जायचं नव्हतं म्हणून तिने हा सगळा प्रकार केल्यावरती नंतर पुन्हा एकदा सियाचा जो वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही कुटुंबांसाठी महाबळेश्वरला गेट टुगेदर करावं म्हणून 17 खोल्या ज्या आहेत हॉटेलमधल्या त्या 17 खोल्या केतननं बुक केलेल्या होत्या। मात्र तिथंही ती कारण काढून वादावादी करून त्याच्याबरोबर ती गेली नाही। याचं कारण जर दोन्ही कुटुंब इतक्या जास्त काळ एकत्र आली आणि तिला त्यांच्यामध्ये राहावं लागलं तर तिला पुन्हा या लग्नातनं माघारी फिरता येणार नाही। त्याच्यामुळे सातत्यानं हा लग्न टाळायचा प्रयत्न हा सियाकडून सुरू होता। जी माहिती आपल्याला मिळते आता त्यानुसार सियानं तिच्या वडिलांजवळ सुद्धा
हे लग्न करायचं नाही असं सांगितलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात केवळ आर्थिक हितसंबंध जे आहेत आणि बरोबर. खोटी प्रतिष्ठा जी आहे कुटुंबाची, मोठ्या व्यावसायिकाच्या मुलासोबत लग्न करायचं, त्या हेतूनं कुटुंब हे अग्रेसिव्ह होतं, त्यांचा दबाव होता सियावरती आणि सियाला काही केलं तरी हे लग्न नको होतं. तिला नक्कीच. चेतन चौधरी बरोबर लग्न करायचं होतं. नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी, अपडेटसाठी. आपण पाहतोय या ठिकाणी आता सियानं लग्न टाळण्यासाठी अनेक उपाय केले होते.